हॅलो नमस्कार. आज सगळी कामं आवरून सोफ्यावरती बसले होते तर गॅलरी मला हे दोन पक्षी दिसले आणि अचानक आपल्या त्या घरची आठवण आली. किती सारे पक्षी तिथे यायचे, रोज सकाळ सकाळ चिवचिवाट चालू असायचा. आपण तिथे खायला प्यायला त्यांना ते मडके बोळके बांधले होते, पण म्हटलं इथे काय पक्षी येणार नाही, एवढ्या वरती कसे पक्षी येतील काय, त्याच्यामुळे मी इथे काय सोय नव्हती केली. पण अचानक पक्षी दिसल्यामुळे मला पण असं वाटलं की आपण इथे पण ते सगळं करायला पाहिजे. पण भांडे तिकडे आहेत ते मातीचे वगैरे पक्ष्यांचे, म्हटलं तात्पुरतं आपण हे सगळं असं इथे ठेवूयात. साखर तांदूळ टाकलं, मी पाणी ठेवलं एका वाटीमध्ये त्यांना. म्हटलं जर त्यांना कळालं की ते आपल्याला खाऊ भेटतो तर येत जातील आणि मलाही ते बघायला छान वाटतं ना. आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. जर तिकडे असतो कारेगावला तर मंदिरात जाणं झालं असतं. आपण दरवेळेस श्रावणामध्ये मंदिरात जायचं शंकराच्या, पण ठीक आहे म्हटलं इथे कुठे मंदिर मला माहीतही नाही आणि जर गेलं तर फार गर्दी वगैरे, दर्शनही लगेच होणार नाही. आपल्या गावात आपलं दर्शन लगेच व्हायचं, तर त्यामुळे म्हटलं आपण घरीच छान मातीची पिंड बनवूयात. गार्डन आहे खाली सोसायटीमध्ये, तर तिथनं मी छान काळीभोर माती घेऊन आले आणि त्याची घरीच मातीची अशी पिंड बनवली म्हटलं, आणि त्याचीच पूजा करावी आणि ही नंतर पिंड आपल्याला कुंड्यांमध्ये टाकता येईल, त्याची पुन्हा माती होईल असं काहीसं. म्हटलं आपण घरी छान पूजा करावी. मंदिरात जाऊन पूजा करणं असो किंवा घरी पूजा करणं असो दे, पण मनोभावे केली तर ते देवापर्यंत नक्की पोहोचेल. तर असं माझी सोमवारची आज पूजा झाली, मनालाही शांती वाटली. चलो बाय बाय.